मित्रांनो, बकासूरने सगळ्यांनाच धप्पा दिला आणि बकासूरने नाही, बकासूरच्या मालकाने म्हणजेच संतोष मामाने सगळ्यांनाच धप्पाच दिला. कारण की असं माहिती पडलं होतं की बकासूर जो आहे तो पळणारच नाही आहे. काय झालं, नियोजन जे आहे ते कॅन्सल झालेलं होतं आणि तुम्ही बघितलं आदतचे लाईव्ह लॉट जे आहेत ते सकाळी जाहीर झाले. म्हणजे सकाळी 10, 11, 12च्या दरम्यान चालू होते, परंतु 92, 93, 94 गट पळणार आहेत. त्या गटामध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे. त्याच्यामुळे बकासूर आदतच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही आहे मित्रांनो. आणि एक बकासूर फॅनसाठी एक थोडंसं एक काय म्हणते त्याला वाईट बातमी, म्हणजे ती बकासूर त्या ठिकाणी पळणार नाही आहे आदतला. आणि बकासूर जो आहे तो उद्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. बकासूर गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 2मध्ये पळताना दिसणार आहे. बकासूरचा पैरा जो आहे तो बकासूर आणि डोरलेवाडीकरांचा मल्हार ही गाडी पळताना दिसणार आहे. सगळ्यांना उत्सुकता होती की बकासूर नक्की कुणासोबत पळणार आहे आणि तो पैरा जो आहे तो कसा काय झाला होता आणि नियोजन जे आहे ते कोणासोबत होतं आणि ते नियोजन का कॅन्सल झालं, थोडंसं याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आज तुम्ही बघितलं बकासूर जो आहे तो कुणालाच माहीत नव्हतं की पेडगावच्या ज्या ठिकाणी जो मैदान आज बिनजोडचं चालू होतं त्या मैदानामध्ये का असा अचानक आला. कारण की मित्रांनो सांगतो, तुम्ही बकासूरची 2-3 दिवसापूर्वी पोहणी झालेली होती. पोहणी काढल्यानंतर आता सगळ्यांना वाटत होतं की एखादं मैदान आता खेळेल बकासूर आणि पळणारसुद्धा होता. परंतु काय झालं, पावसामुळे सगळीच मैदानं जी आहेत ती कॅन्सल झाली. आणि म्हणजे मेन कारण म्हणजे बकासूरला जो आहे तो एखादा तरी फेरा पाहिजे होता. तो फेरा म्हणजेच आज पेडगावच्या मैदानामध्ये पडला आणि तो म्हणजे बकासूरचा फेरा आज जो आहे तो कोणासोबत बकासूर पळाला हे मला माहीत नाही आहे. परंतु आज बकासूर पळाला आणि गाडी जी आहे गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. आणि उद्याच्या गाडीवरती मला वाटते गाडीवर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरच असतील असं मला वाटते. कारण की त्याने आज बिंदोडची गाडी बकासूरची चालवली होती आणि गाडीने सुट्टाच निकाल घेतला आज बिंदोडमध्ये. आणि बकासूरचा जो फेरा जो काढायचा होता त्याच्यामुळेच आज बकासूरला जो आहे त्या ठिकाणी आणला आणि बकासूरने आज फेरा चांगला काढला आणि बिंदोड जी अशी रेस जिंकली. आणि बकासूरची चिठ्ठी जी आहे ती आता म्हणजे बकासूर जिंकला. आता सगळ्यांना उत्सुकता होती बकासूरची ओपनची चिठ्ठी कुठं निघते, सगळेजण उत्सुकलेले होते. परंतु बकासूरची चिठ्ठी जी आहे ती आपल्याला गट क्रमांक 16मध्ये दिसली आणि 16मध्ये आपल्याला बकासूर जो आहे तो पळताना दिसणार आहे. मथुरबद्दल थोडीशी माहिती द्या मला कमेंट्समध्ये की मथुर कुठल्या गटामध्ये पळणार आहे. कारण की मथुरसुद्धा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे. त्याची चिठ्ठी जरा कमेंट्समध्ये सांगा. कारण की बकासूर जेवढा आवडतो आपल्याला तेवढा मथुरसुद्धा आवडतो. सगळेच नंदी आवडतात, परंतु यांचा फॅन बेस जास्त आहे. या लोकांना ह्या दोघांना खूप लोक बघतात शर्यत, त्यांची उत्सुकता असते की नक्की कुठल्या गटात पळतो आहे हा मथुर, कुठल्या गटात पळतो आहे बकासूर. तसेच मित्रांनो आपल्याला सांगायचं म्हणजे एक मोठी लढत जी आहे ती आपल्याला गट क्रमांक तुम्हाला सांगतो 15मध्ये बघायला मिळणार आहे. कुमठेकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत कारुंडेकरांचा चिक्या त्याच्याच गटामध्ये गाडी आहे. घोटचा सर्जन आबांचा पाखरा, एक मोठी लढत आहे त्या गटामध्ये आणि चांगली लढत होईल. परंतु 2 चिठ्ठ्या आहेत त्याच्यामुळे गाडी ती पळेल सुद्धा. त्यातली एक गाडी पळेल, एक गाडी नंतरच्या चिठ्ठीमध्ये पळेल, तसं काय सांगू शकत नाही, पळतेला सुद्धा. आणि त्याच गटामध्ये आकुडावर अपशिंकरांचा जो भारत आहे आणि त्याच्यासोबत एक किसना नावाचा नंदी आहे तो पळताना दिसेल. एक मोठी लढत आहे मित्रांनो. घरणीकरांचा राजा मी सांगितलं आहे गट क्रमांक 9मध्ये पळणार आहे आणि पालेगाव अंबरनाथ आणि त्याच्यासोबत कुठला बादल, पुणेचा बादल आहे. त्या बादल तो बकासूर सोबत पळाला होता दुधे भावीच्या ओपनच्या मैदानात बकासूर आणि तो बादल पळाला होता. तो बादल नक्की कुठला जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि एक मोठी लढत सगळ्या महाराष्ट्राला, एक जरा वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक 19मध्ये आहे बहुतेक असं मला माहिती मिळते. सर्जा आणि सर्जाचा पैरा कोण आहे जरा कमेंट्समध्ये सांगा. मी जेवढे पैरे सांगितले तेवढे फिक्स झालेत बघा मित्रांनो. एखादा इकडे तिकडे झाला असेल परंतु सगळे पैरे व्यवस्थित सांगितले आणि सगळ्यांचं प्रेम आहे आणि इमानदारीनं काम करतो आहे आपण. आणि सगळ्यांना खरोखर एक ओरिजिनलच बातमी देतो आहे. खोट्या बातम्या घेऊन व्ह्यूज घ्यायच्या नाहीत. ज्या अगोदर करतो त्याच्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन, परंतु जे काय आहे ते रिअल. सगळ्यांना एक विश्वास लोकांचा आपल्या चॅनलवरती बसलेला आहे, तो विश्वास कधीच मोडणार नाही आहे. आणि आज सगळ्यांना एक उत्सुकता, उद्या बकासूर गट क्रमांक 16मध्ये पळतो आहे. सगळ्यांची उत्कंठा जी आहे ती शिगेला पोहोचलेच. कोण आहे हा डोरलेवाडीचा मल्हार, कसा पळतो आहे याची मुलाखत मी जी आहे ती माझ्या किरण शिरतोडे ब्लॉग जो माझा चॅनेल आहे त्या चॅनेलवरती तुम्ही जावा. त्या ठिकाणी एक महिन्यापूर्वीच घेतलेली आहे मुलाखत डोरलेवाडीकरांच्या मल्हारची. कातर खटाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असा थंबनेल टाकलेला आहे. नाहीतर मला कमेंट्स करा तुम्ही. कमेंट्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन बघा. डोरलेवाडीकरांचा मल्हार त्या मालकाची मुलाखत घेतली. मल्हारने कातर खटावच्या मैदानाचा 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवला होता. प्लीज मला मथुरचं अपडेट द्या कमेंट्समध्ये की कुठल्या गटामध्ये मथुर आहे. आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जेवढे नंदी पाळणार आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.